रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आळंदीच्या सिद्धबेटावरून निघालेली माऊली, देहूतून निघालेले तुकोबाराय, टाळ मृदुंगाचा गजर, रिंगणाचा उत्साह, फुगड्यांचा आनंद, सेवेची भावना आणि अखंड हरिनाम. आणि आज आपण पोहोचलो आहोत त्या क्षणापाशी, ज्यासाठी लाखो पावलं चालतात, ज्यासाठी डोळ्यात ओढ असते, ज्यासाठी मन हे विठ्ठलमय होतं. तोच आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा. आषाढी निकट आणि कार्तिकीचा हार, पुरे दोन्ही बाजार, न लगे आणिक व्यापार. तुकोबारायांनी सांगितलेला हा अभंग. ते म्हणतात की आषाढी आणि कार्तिकी वारी हेच माझ्या आयुष्याचे खरे धन आहेत. या भक्तीच्या मेळाव्यापुढे जगातले सगळे व्यवहार मला क्षुल्लक वाटतात आणि समोर उभा आहे तो युगे 28 विटेवरी उभा असलेला विठुराया. आजचा हा भाग म्हणजे केवळ एका मालिकेचा शेवट नाही, तर वारीच्या परमोच्च भक्ती क्षणाचा अनुभव आहे. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच महाएकादशी, त्यालाच शयनी एकादशी असं देखील म्हटलं गेलंय. पुराणानुसार या दिवसापासून भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते. म्हणूनच वैष्णव संप्रदायात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. आणि महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हणजे वारीचा परमोच्च क्षण. आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या संतांच्या पालख्या गेल्या 15-20 दिवसांचा खडतर प्रवास, पायी प्रवास करून अखेर पंढरपूरच्या वेशीवरती म्हणजेच वाखरीमध्ये एकत्र येतात. या दिवशी संपूर्ण पंढरी भक्तीच्या महासागरात बुडून जाते. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा चालला नामाचा चालला नामाचा गजरा. संत चोखामेळा असं म्हणतात की अवघी पंढरी विठ्ठलमय होऊन जाते. आषाढी वारीचा हा प्रदीर्घ पूर्ण प्रवास करून जेव्हा संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या वेशीवरती असलेल्या वाखरीत विसावतात, तेव्हा भक्तीचा महासागरच चंद्रभागेच्या या तीरावरती अवतरतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून उमटणारा ज्ञानोबा, तुकाराम याचा गजर, टाळ मृदुंगांचा नाद आणि भगव्या पताकांचं डोलणं, हे सगळं पाहताना संपूर्ण वाखरी, संपूर्ण पंढरपूर हे विठ्ठलमय होऊन जातं. पावला पाऊली छंद लागला रे तुझा, पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग, पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. याच पवित्र भूमीत उभे असलेले आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेले MIT विश्वशांतीचे हे गुरुकुल आणि सरांचं कार्य वारीच्या विचारांना आधुनिक युगाची दिशा देताना दिसतं. कारण वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर विश्वबंधुत्वाची जीवनशाळा आहे. वाखरीतील या गुरुकुलाच्या प्रांगणात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उभा असलेला सावळा विठ्ठल, त्याच्या शेजारी उभी असलेली रुक्मिणी, तसेच ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सुरेख मूर्ती संतांच्या अखंड विचारांची साक्ष देत इथे उभ्या आहेत. वारीच्या या काळात इथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं स्वागत केवळ पाहुणा म्हणून इथं होत नाही, तर माऊली म्हणून होतं. या गुरुकुलाच्या बाहेरच स्वागत मंडप प्रतिवर्षी उभारला जातो आणि वारकऱ्यांचं भक्तिपूर्ण वातावरणात इथं स्वागत केलं जातं. विणेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माऊली, दिंडी प्रमुख, टाळकरी अशा सगळ्यांचा इथे विशेष सन्मान MIT विद्यापीठाच्या वतीनं करण्यात येतो. MIT संस्थेच्या वतीनं 2 दिवस इथे अखंड अन्नदान, हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन आणि विश्वशांतीचे संदेश देणाऱ्या ध्वनी चित्रफिती आणि वारीची परंपरा
नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या प्रांगणात सातत्याने घडत असते. लाखो पावलांनी चालत आलेल्या वारकऱ्यांना इथे केवळ अन्नदानच केलं जात नाही, तर प्रेमाचा, सेवाभावाचा आणि आत्मिक समाधानाचाही प्रसाद मिळतो. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पसायदानातून मागितलेले भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे स्वप्न आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेले जे का रंजले गांजले हे करुणेचे तत्वज्ञान आदरणीय कराड सरांनी विश्वशांतीच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच वाखरीतलं हे स्थान केवळ एक मंदिर, केवळ एक गुरुकुल इतकंच मर्यादित नसून संत विचार आणि आधुनिक विश्वदृष्टी याचा सुंदर संगम आहे. आषाढीच्या दिवशी पंढरपूर हे भक्तीनं भरलेलं असतं. वारी ही केवळ महाराष्ट्राची परंपरा नाही, तर संपूर्ण मानवजातीला प्रेम, समता आणि शांततेचा मार्ग दाखवणारी एक वैश्विक चळवळ आहे. आणि म्हणूनच संत चोखामेळा असं म्हणतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया. कारण या क्षणी ना कुठली जात पाहिली जाते, ना पद, ना प्रतिष्ठा. उरतो तो फक्त एकच रंग आणि तो म्हणजे विठ्ठल भक्तीचा. समज धीरे, समज धीरे राखे आता. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, विठ्ठल चरण उभे राहिले विटेगा. धन्य धन्य पुंडलिक देवा, धन्य धन्य पुंडलिक देवा, आणिला भूमीवर युगे 28 उभा, विटेवरी तो विठ्ठल देव, विटेवरी उभा तो विठ्ठल देव. आपण मागील भागामध्ये पुंडलिकाची कथा पाहिली. भगवान श्रीकृष्णाला भक्ताचा हा बाणेदारपणा आणि कर्तव्यनिष्ठा खूप आवडली. त्यांनी ती वीट घेतली आणि त्यावर आपले दोन्ही पाय सम ठेवून कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला. पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली, पण देवाचे विटेवर उभे राहण्याचे रूप इतके विलोभनीय होते की पुंडलिकाने देवाला कायमचे तिथेच थांबण्याची गळ घातली. भक्ताच्या इच्छेनुसार भगवंत आजही म्हणजेच 28 युगे या विटेवर त्याच स्थितीत उभे आहेत. म्हणूनच पंढरपूरला भक्त प्रति पाळणारा क्षेत्र असं देखील म्हटलं गेलंय. आळंदीहून आलेली माऊली, देहूवरनं आलेले तुकोबाराय आणि महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या आषाढीच्या पूर्वसंध्येला पंढरीच्या या भूमीत एकत्र येतात. शेकडो वर्षांपासून चालत आलेला हा सोहळा संत परंपरेचा महासंगमच आहे. कधी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. पंढरपूरच्या या विठ्ठल मूर्तीचे आपण स्वरूप कसे आहे ते पाहूयात. या पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती इतर देवांच्या मूर्तीसारखी शस्त्र धारण केलेली किंवा आक्रमक नाही. तिचं रूप अत्यंत साधे, शांत आणि डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या रूपाचं वर्णन असं केलं आहे. माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विटेवर समपाऊले असणारा विठुराया हा देव विटेवर उभा आहे. याचाच अर्थ हा संसार आणि माया विटेसारखी जड आणि क्षणभंगूर आहे. ती पायाखाली तुडवून आत्मज्ञानावर उभं राहावं हाच संदेश यातून आपल्याला मिळतो. कमरेवरती हात, कर कटावरी म्हणजे विठ्ठलाचे दोन्ही हात हे कमरेवर आहेत. संतांच्या मते देव भक्तांना सांगत आहेत की ज्याला संसार सागराची भीती वाटते त्याच्यासाठी हा भवसागर आता फक्त माझ्या कमरे इतकाच खोल उरला आहे. तो जणू आपल्याला हेच सांगतो की माझ्या चरणी या, मी तुम्हाला सहज पार करेन. यानंतर विठ्ठलाच्या गळ्यात कौसुभमणी आणि तुळशीमाळ म्हणजेच विठ्ठलाचं निसर्गाशी आणि साधेपणाशी असलेलं नातं आपल्याला दर्शवतं.
विठूच्या समोर उभी ठाकणारी चंद्रभागा आणि आषाढी एकादशीचा चंद्रभागेचा उत्सव. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण वारी चंद्रभागा नदीच्या पात्रात उतरते. भीमा नदी पंढरपुरात येताना चंद्राच्या कोरीसारखी म्हणजेच अर्धवर्तुळाकार आकार घेते, म्हणूनच तिला चंद्रभागा असं म्हटलं गेलंय. म्हणूनच या पवित्र पाण्यात स्नान केल्यानंतर वारकऱ्यांचा संपूर्ण वारीचा 15 ते 18 दिवसांचा थकवा एका क्षणात निघून जातो. संत आपल्या अभंगातून म्हणतातच, चंद्रभागेच्या तीरी उभा तो विठ्ठल हरी, स्नान करिता शुद्ध झाले, पाप ताप दैन्य गेले. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. माणसाचा मोठेपणा त्याच्या जन्मात, जातीत किंवा पदात नसतो, तर त्याच्या भक्तीत आणि आचरणात असतो. संत तुकाराम महाराजांनी विचारलेला हा प्रश्न आजही तितकाच समर्पक आहे. म्हणूनच आषाढीच्या शासकीय महापूजेत एक परंपरा आजही जपली जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सामान्य वारकरी दाम्पत्य विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान यांना मिळतो. हा केवळ धार्मिक विधी नसून वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा एक जिवंत आविष्कार आहे. त्या क्षणी सत्ता असो किंवा साधेपणा, मान किंवा सामान्यपणा, पद प्रतिष्ठा यांचे सारे भेद विरघळून जातात आणि उरतो तो फक्त एकच आनंद, तो विठ्ठल भक्तीचा. महापूजेनंतर पंढरीतील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वेशी, प्रत्येक घर विठ्ठल नामानं दुमदुमून जातं आणि यानंतर पार पडते ती नगर प्रदक्षिणा. ज्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही ते मंदिराच्या कळसाकडे प्रेमानं पाहतात. वारकरी श्रद्धेनं म्हणतात, कळसाचे दर्शन म्हणजे विठ्ठलाचे दर्शन. म्हणूनच लाखो भाविक दूरवरून कळसाचे दर्शन या दिवशी घेतात आणि एका क्षणात आपला जन्म सार्थकी लागल्याची अनुभूती घेतात. आषाढीची ही पहाट केवळ पूजा नसते, तर समतेची घोषणा असते, भक्तीचा उत्सव असतो आणि संतांनी उभ्या केलेल्या वारकरी परंपरेचा तेजस्वी मुकुटमणी असतो. समतेच्या, बंधुभावाच्या आणि प्रेमाच्या अनुभवासह हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा देवा. आम्हाला संपत्ती नको, वैभव नको, फक्त एवढेच दान दे की तुझे नाम, तुझी आठवण आणि संतांनी सांगितलेला हा मार्ग कधीच विसरू देऊ नकोस. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. रामकृष्ण हरी.